श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, आणि हा जो दिवस होता तो पाडव्या दिवशीचा होता। सगळ्यांना मी फराळाचं वाटलं। सगळ्यांना म्हणजे आमच्या इथं जे मुस्लिम म्हणजे घरं आहेत त्यांनाच तेवढा मी फराळ वाटत असते, कारण की त्यांची खीर वगैरे त्यांच्या सणांना ते देतात आणि आपल्यासारखा फराळ वगैरे त्यांना बनवायला सुद्धा जमत नाही। त्यामुळे ती लोकंसुद्धा खूप आतुरतेने आपल्या फराळाची वाट बघत असतात। म्हणून मग त्यांना फराळाचं दिलं, कारण की खूप उशिराने पण दिलं तर अजिबात चांगलं वाटत नाही। त्यानंतर यांना चोळून वगैरे आंघोळ घातली, ओवाळलं आणि यांनी मला साडी भेट म्हणून दिलेली आहे। आणि त्यानंतर दुपारनंतर मी आलेले आईकडे, कारण उद्या आहे भाऊबीज, तर बहीण पण येणार होती आणि मी जाता एसटीने। खूप वेळ झालेला मला, कमीत कमी 8 वाजलेले, कारण आता उद्यापासून आमच्या इथला उरूस पण चालू होतो। मग कामं पण होती दुकानात, त्यामुळं 5-5:30 पर्यंत मी दुकानातच थांबलेली आणि तिथनं पुढं मावरून मी आले आईकडे। त्यानंतर आल्यानंतर स्वयंपाक काय वहिनीने बनवलेला होता। आल्यावर सगळीजण मिळून जेवलो, तरीसुद्धा झोपायला कमीत कमी 12 ते 12:30 वाजलेले। सगळी एकत्र झाली की मग बोलणं, परत इकडल्या तिकडल्या गप्पा गोष्टी होतात, त्यामुळं झोपायला वगैरे वेळच होतो। आणि मला यायला जवळजवळ घरात 8:30 वाजलेले होते। हे काय आले नाहीत, कारण की दुकानात काम होतं, त्यामुळे ते काय आले नाहीत। आणि बहिणीचे मिस्टर आलेले आहेत, पण ते पण तिला सोडणार आणि उद्या सकाळी ते त्यांच्या कामावर जाणार आहेत। येताना मी देवांसाठी गजरा आणि आमच्यासाठी सुद्धा गजरा आणलेला आहे, कारण उद्या भाऊबीजेला घालता येईल म्हणून। आणि आमच्या आईच्या इथलं बाहेरचं वातावरण रात्रीचं बघू शकता तुम्ही। आणि हे आहे आमचं घर। लाईटिंग वगैरे खूप छान केलेली होती। आणि लक्ष्मीपूजे दिवशी अशी दारामध्ये केळीचे खांब प्रत्येकजण लावतात। आणि ही रांगोळी आहे ही भाच्याने काढलेली होती, कारण घरात मुलगी नसल्यामुळे। आणि कसं होतं आपल्या बायकांचं, तर लक्ष्मीपूजे दिवशी सगळा वेळ म्हणजे पूजा मांडण्यात, परत सगळं साहित्य गोळा करण्यातच जातो। मग हे पोराने सगळं रांगोळीचं वगैरे केलेलं होतं। दरवर्षी वहिनी वगैरे काढते, पण यावर्षी भाच्याने रांगोळी काढलेली होती। आणि घर तुम्ही जेवढं सजवाल तेवढं कमीच पडतं। मी संध्याकाळी पणत्या वगैरे लावल्या दारामध्ये, तर वारं इतकं होतं की पणत्या अजिबात म्हणजे राहीनातच। आता आमच्याकडे उरूस आहे, त्यामुळे राहायचं की जायचं हे काय कळेना झालेलं आहे। आणि त्यानंतर हे जे व्हिडिओ होते ते दुसऱ्या दिवशी सकाळचे होते, ज्या दिवशी भाऊबीज होती। त्या दिवशी सगळ्यांना आम्ही असं चोळून ओटणं लावून वगैरे आंघोळ घातली आणि सगळी एकत्र आली तर सण खूप छान वाटतो। घरामध्ये 2-3 माणसं असली तर सण आहे असं वाटत नाही, पण खूप लोक असले की म्हणजे गजगज वाटतं आणि सण आहे असं वाटतं। कमीत कमी आम्ही 11 ते 12 माणसं होतो। सगळ्यांच्या आंघोळ्या, सगळ्यांना 2 ते 3 बारड्या प्रत्येक माणसाला आंघोळ्या एवढं कडकडीत पाणी घातलेलं होतं। आणि आमच्या इकडं असं पूर्ण तेल अंगाला लावून मालिश करून त्यानंतर उटणं लावून मग आंघोळ घातली जाते। प्रत्येक भागाला पद्धत ही वेगवेगळी असते। दिवाळी कधी आली आणि कधी संपली हे सुद्धा कळत नाही। भाऊबीज झाली, भाऊबीज हा दिवाळीचा शेवटचाच दिवस असतो। मी जवळजवळ 7 ते 8 वर्ष झाली आलेलीच नव्हती आंघोळ वगैरे घालायला। ही कोणतरी यायची तो ओवाळून घ्यायला किंवा मी यायची ओवाळायला, पण आंघोळ वगैरे घालून असं म्हणजे रात्री राहायला वगैरे कधी आलेच नव्हते। 7-8 वर्ष झाली। त्याच्या आधी येत होते, कारण दुकानात काम असतं आणि आमचा बरोबर उरूससुद्धा भाऊबीजपासूनच चालू होतो, त्यामुळे आम्हाला कुठेही जायला मिळत नाही। कागलमध्ये उरूस आणि दिवाळी एकत्रच येते। कागलमध्ये दिवाळीपेक्षा उरूस खूप मोठ्याने असतो। भाऊबीजला पहिला गलप आणि तिथून पुढे जो 4था गलप असतो तो खूप मोठ्याने असतो। आणि घरातली सगळी कामं आवरली आणि त्यानंतर मग आम्ही ओवाळून घेतलं। बहीण आणि माझी साडी एकसारखीच झालेली आहे। तिनं तिच्या गावामध्ये घेतलेली आणि मी माझ्या गावामध्ये घेतलेली, तरीसुद्धा साड्या दोघींच्या एकसारख्याच झालेल्या आहेत। तिची 1200 रुपयाची आहे आणि माझी 1000 रुपयाची आहे। आता बघूया, आज किंवा उद्या जायचं म्हणते मी। आता एकदा गेलं की आपल्याला मे महिन्याशिवाय परत यायला काय मिळत नाही।
आलं तरी कसं यायचं ते लगेच, म्हणजे दिवसादिवस जावं लागणार, असं राहून वगैरे चालत नाही. आणि बहीण पण काल आलेली. बहिणीला काही वेळ लागत नाही कारण की त्यांची 4 चाकी असल्यामुळे त्यांनी म्हणजे लवकर येतात, पण आम्हालाच कसं होतं यायला वेळ लागतो. तरी हे म्हणत होते मी सोडायला येतो म्हणून. मीच म्हटलं नको, कारण की आम्हाला सोडणार, परत येणार आणि मग परत काम करणार, त्याच्यापेक्षा आमचा आम्ही एसटीने जातो. सगळ्यांच्या अंघोळ्या व्हायला जवळजवळ 12 वाजले आणि तिथून पुढे मग भांडी धुणं, परत पाणी आलेलं पाणी भरायचं, देवपूजा सगळं आवरायला 3-3:30 वाजलेले. आणि 4 वाजता आम्ही मग हे ओवाळण्याचा कार्यक्रम जो होता तो केला. आणि बहिणीच्या मुलगीला देण्यासाठी मी ड्रेस आणलेला गजलक्ष्मीमधून. जे नंदगावचं गजलक्ष्मी आहे त्यांची शाखा कोल्हापुरात बसंत बहार टॉकीजवळ आहे. खूप छान ड्रेस आहे तिथे पण. हा जो बहिणीच्या मुलगीला ड्रेस दिलेला आहे तो 650 रुपयाला ड्रेस आहे. सिगार पॅन्ट, ओढणी आणि टॉप असा पूर्ण सेटच आहे तो. पण आम्ही जर हा ड्रेस कागलमध्ये घेतला असता तर 750 रुपयाला आलाच नसता. कागलमध्ये खूप म्हणजे अव्वाच्या सव्वा दर लावलेले आहेत, म्हणून मी शक्यतो कपडे आता कागलमध्ये घ्यायचं टाळूनच देते. हे बघू शकता ड्रेस तुम्ही, खूप छान ड्रेस आहे. मी काल आलेला तिला घालायला लावलेला, तर बसला तिला, फक्त थोडासा लूज होत आहे. तर मैत्रिणींनो, अशा पद्धतीने आमची तर भाऊबीज आम्ही साजरी केलेली आहे. तुमच्याकडे कशी पद्धत आहे, काय आहे ते सुद्धा मला कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि हे टायमिंग संध्याकाळचं होतं भाऊबीजच्या वेळेचं. आमच्या इथं मंदिराच्या समोर दिवे वगैरे लावले, दारातसुद्धा मी दिवे लावले. आणि दीपावली हा दिव्यांचा सण असल्यामुळे दिव्यांशिवाय दिवाळी ही अपूर्ण आहे. जे वॅक्सचे दिवे आणलेले होते डीमार्टमधून तेच लावलेले आहेत. पण दारात लावायला जे पाण्यातील दिवे असतात बघा, ते आता LED सारखे बल्ब आलेले आहेत, ते बरे पडतात, कारण ते शांत होत नाहीत किती पण वारं आलं तर. 99 रुपयाला 6 काहीतरी ते दिवे आहेत. पण मी पण तसले आणणार आहे, कारण की दारात लावायला तसलेच दिवे बरे पडतात. ओवाळून झाल्यावर आम्ही थोडे फोटोसुद्धा काढलेले होते, ते सुद्धा मी तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेन. व्हिडिओ कसा वाटला, काय वाटला ते कमेंटद्वारे मला नक्की कळवा. आणि तुम्ही भाऊबीज कोणत्या पद्धतीने साजरी केली ते सुद्धा कमेंटद्वारे मला नक्की कळवा. चला तर भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.